नमस्कार श्रोते हो. माधुरी मोटिवेशनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक काळजाला हात घालणारी कथा. अशी वागली होती की कदाचित गिधाडांनाही लाज वाटली असती. पोलिसांची जीप एका ढाब्यासमोर थांबली तेव्हा विठ्ठलरावांना धक्काच बसला. गेल्या 20-22 वर्षापासून ते हा ढाबा चालवत होते. मात्र पोलीस कधीच आले नाही, त्यामुळे तो भीतीने थरथरत होता. जीपमधून एक मोठी लेडी पोलीस अधिकारी आल्याने त्याला आणखी आश्चर्य वाटले. अधिकारी गाडीतून खाली उतरले, कदाचित कुठेतरी जाण्याचा मार्ग विचारत असतील. विठ्ठलराव खुर्चीवरून उठले. सोबत आलेल्या हवालदारांनी विचारले, विठ्ठलराव तुम्हीच का? आमच्या मॅडमना तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. त्यांना कुठेतरी एकांतात बसायचे आहे. विठ्ठलराव त्यांना ढाब्याच्या एका खोलीत घेऊन गेले. पोलीस अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर पुसटसं मंदहास्य दिसत होतं, त्यामुळे विठ्ठलरावांची भीती किंचितशी कमी झाली. या मॅडम, तुम्ही इथे बसा. मी तुमच्यासाठी चहा मागू का? मॅडम, तुम्ही नवीन सिटी SP मीरा तर नाही का? मी तुमचा फोटो वर्तमानपत्रात पाहिला होता. विठ्ठलरावांनी त्यांना बसवत विचारले. हो, तिने थोडक्यातच उत्तर दिले आणि आजूबाजूचा परिसर बारकाव्याने न्याहाळत राहिली. बराच वेळ शांत राहिल्यानंतर मीरा मॅडमने विचारले, तुला 10 वर्षापूर्वीची गोष्ट आठवते का? होळीची रात्र होती. तुमच्या या ढाब्याच्या अगदी मागे भिंतीजवळ एका 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला होता. तेव्हाची होळी आठवते? तेव्हा तुम्हीच तिच्यावर चादर पांघरून टाकून आपल्या हाताने उचलून तिला तिच्या घरी सोडले होते. हे ऐकून आत्ता विठ्ठलरावांना धक्काच बसला. भीतीने संपूर्ण अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. ते पूर्णपणे विचारात गढून गेले. बराच वेळाने त्यांनी डोकं वर केलं. त्यांच्या पापण्या ओल्या झाल्या होत्या. विठ्ठलराव बराच वेळ आकाशाकडे बघत राहिले. मनातील विचार काही वर्ष मागे पोचले. होळीची दुपार होती. रस्त्यावर रंग खेळणाऱ्यांची संख्या कमी झाली होती. एखाद दुसऱ्या मोटारसायकलवरून आवाज काढत मुलं येत जात होती. त्याच दिवशी विठ्ठलरावांनी ढाबा उघडला होता. त्या दिवशी होळी असल्यामुळे गिराईक खूपच कमी आले होते. दुपार होत असल्याचे पाहून विठ्ठलने ढाबा बंद करून घरी जाण्याचा निर्णय घेतला. मागील बाजूने येणाऱ्या आवाजांनी त्याला थांबायला भाग पडले. 4 मुलं दारूच्या नशेत होती. पण हे काय? त्यांनी एका मुलीला धरले होते. ती एक लहान मुलगी होती, बहुधा 14-15 वर्षाची. विठ्ठलरावांनी त्या चौघांना ओळखले होते. ती सगळी कामधाम नसलेली टवार पोरं होती. ते चौघे पण समाजातील एका नेत्याशी जोडलेले होते, त्यामुळे त्यांना कोणीच काही बोलत नव्हते. ते चौघे जवळचेच आसपासचे होते. ते चौघे पण किरकोळ गुन्ह्यात आज जाऊन आलेले होते. विठ्ठलराव जोरात ओरडले, पण मुलांनी त्याची पर्वा केली नाही. त्यातील एका मुलाने वीट उचलून अशी भिरकावली की ती सरळ विठ्ठलरावांच्या डोक्यात आदळली. ते बेशुद्ध पडले. बराच वेळाने त्यांना शुद्ध आली. शुद्धीवर येताच डोळे उघडले तर सगळीकडे अंधार पसरला होता. अचानक त्यांना त्या मुलीची आठवण झाली. ती मुलं त्या मुलीशी अशी वागली होती की कदाचित गिधाडांनाही लाज वाटली असती. मुलगी बहुधा मेली असावी. विठ्ठल धावत धावत हॉटेलमध्ये गेला आणि टेबलवर झाकलेला कपडा असतो तो आणून त्यामध्ये त्याने त्या मुलीला लपेटले. तिच्या चेहऱ्यावर पाणी मारून मारून तिला सावध करण्याचा प्रयत्न करू लागला, कदाचित ती जिवंत असेल म्हणून. चेहऱ्यावर पाणी मारल्यामुळे चेहरा साफ झाला होता आणि त्याला ताबडतोब तिला ओळखता आली. ती गल्लीमध्ये शेवटच्या टोकाला राहत होती. नाव काही माहीत नव्हतं, पण घर कुठे आहे ते त्याला माहीत होतं. रोज ती तिच्या मैत्रिणींसोबत त्याच्या ढाब्यासमोरूनच शाळेत येत जात होती. मुलीचा मृतदेह कापडात गुंडाळून विठ्ठल तिच्या घराकडे निघाला. रात्र गडद झाली होती. होळी खेळून लोक थकून आपापल्या घरात विसावले होते. मात्र त्या मुलीच्या घरासमोर खूप गर्दी दिसत होती. कदाचित लोक त्यांची मुलगी कुठे गेली याचा शोध घेत असतील. विठ्ठलसाठी एक एक पाऊल टाकणेही कठीण जात होतं. तो दरवाजापाशी पोचताच लोक त्याच्याकडे धावत आले. थरथरत्या हाताने त्याने मृतदेह एका हाताच्या जोडीत ठेवला आणि तो तिथेच गुडघ्यावर पडला. तिथे एकच आक्रोश झाला होता, कोणी केले ते मी पाहिले आहे. ते लोक कोण होते याची मी साक्ष देईन. विठ्ठल म्हणत राहिला, पण त्याचे कोणीच ऐकलं नाही. टेबलावर काठी आपटल्याचा आवाज आल्याने विठ्ठलराव ताडकन भानावर आला. हे बघा, तोच गुन्हा आत्ता दाखल करण्याचा आदेश आला आहे, मीरा मॅडम म्हणाल्या. पण तेव्हापासून आत्तापर्यंत कित्येक वर्ष उलटली आहेत मॅडम. साधा अहवालही त्यावेळेस दाखल झाला नाही. त्या मुलीच्या आईवडिलांना तिचे दुःख सहन झाले नसावे आणि त्यांनी हे शहरसुद्धा सोडले. विठ्ठलराव आश्चर्याने म्हणाले, मला असे सांगण्यात आले आहे की तुम्ही या घटनेचे प्रत्यक्षदर्शी होता. त्यावेळी तुम्ही त्या बलात्कारांना ओळखण्यासाठी तयारसुद्धा होता. हे ऐकून विठ्ठलराव गोंधळात पडले. तुम्हाला जर त्यांना शिक्षा द्यायचीच नसेल तर कोणीही काही करू शकत नाही.
पण त्या मुलीवर झालेल्या क्रौर्याने फक्त तिचंच नुकसान झालं नाही, तर किंबहुना तिच्या आईवडिलांचे आयुष्यही पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. SP मीरा यांनी स्पष्ट केले. चहा आणा, विठ्ठलरावांनी हाक मारून सांगितले. जीपमध्ये बसलेल्या लोकांनाही चहा द्या. चहा आला. विठ्ठलराव पूर्ण वेळ डोकं टेकून विचारातच चहाचे घोट घेत राहिले. तुम्ही स्वतःच गुन्हा केल्यासारखे अस्वस्थ होत आहात. तुम्हाला त्रास देण्याचा आमचा अजिबात हेतू नव्हता. फक्त त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. विठ्ठलराव म्हणाले. अहो मॅडम, मी त्या दिवशी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, पण मी त्या मुलीला वाचू शकलो नाही. आजपर्यंत मला त्या गोष्टीचा पश्चात्ताप आहे. यासाठी मी स्वतःलाही दोषी समजतो. कित्येक दिवस या गोष्टींमुळे मीच माझ्या शिल्लक राहिलो नव्हतो. 1 महिन्यानंतर मी पुन्हा त्यांच्या घरी गेलो, पण तिथे कुलूप होते. शेजारीसुद्धा काहीही कल्पना नव्हती. आणि विशेष म्हणजे तुम्हाला माहीत आहे का मॅडम, या बातमीला त्यावेळेच्या वर्तमानपत्रातही जागा मिळाली नव्हती. आणि गुन्हेगार नेहमीच मोकळे फिरत राहिले. भीतीपोटी मी हे कोणालाही सांगितले नाही. सर्वजण या शहरातच वावरत होते. त्यावेळी ते सर्वजण वयाने 20 ते 25 वर्षाचे होते. मला सगळ्यांच्या वडिलांची नावं आणि पत्ते माहीत आहेत. मी तुम्हाला त्या सर्वांबद्दल सांगायला तयार आहे. विठ्ठलरावांना वाटले की चष्म्याआड मीरा मॅडमचे डोळे देखील ओले झाले आहेत. त्या मुलीच्या आईवडिलांनी बदनामी टाळण्यासाठी कोणताच गुन्हा दाखल केला नाही. पण येत्या काळात त्या 4 पापींचे कृत्य त्यांच्या फोटोसह प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये झळकणार. तयार राहा. तुम्ही दीर्घ अशा कायदेशीर लढाईत महत्त्वाची भूमिका बजावणार आहात, असे म्हणत मीरा मॅडम उभ्या राहिल्या. चहाचे पैसे काउंटरवर ठेवत जीपमध्ये बसून निघून गेल्या. आज मी पहिल्यांदाच एका पोलिसाला चहासाठी पैसे देताना पाहिले आहे, छोटू टेबल साफ करताना म्हणाला. आणि विठ्ठलरावांना वाटले की आपल्या छातीवरचे वर्षानुवर्ष ओझे आत्ता हलके झाले आहे. या भेटीनंतर वेळ खूप वेगाने निघून गेला. ती 4 मुलं जी आत्ता मध्यमवयीन झाली होती, त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. विठ्ठलराव यांनीही त्यांचे म्हणणे नोंदवले. या बातमीनंतर प्रसारमाध्यमांचे लोक धास्तावले. ते सुद्धा या बातमीच्या मागे लागले, पण त्यांना काही विशेष माहिती मिळू शकली नाही. विठ्ठलरावांना आता धमकीचे फोन येऊ लागले होते, त्यामुळे त्यांना पूर्ण पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मीरा मॅडम स्वतः या प्रकरणात लक्ष घालत होत्या आणि प्रत्येक सुनावणीच्या वेळी हजर राहत होत्या. काही उत्साही पत्रकारांनी त्या कुटुंबाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्या कुटुंबाच्या शेजाऱ्यांचा शोध लागला आणि त्यांनी सांगितले की होळीनंतर लगेचच ते कोणाला न सांगता न भेटता गुपचूप कुठेतरी निघून गेले होते. कोर्टाची तारीखसुद्धा लवकर पडू लागली. जणू काही न्यायालयालाही हा खटला लवकरात लवकर निकाली काढायचा होता. अशाच एका तारखेला विठ्ठलरावांनी खूप वर्षानंतर मुलीच्या आईवडिलांना पाहिले. भेटताच दोघांचेही डोळे ओले झाले. त्या दिवशी कोर्ट खचाखच भरले होते. बलात्कारांचे वकील चांगलेच तयार दिसत होते. त्यांच्या युक्तिवादामुळे प्रकरणाला कलाटणी मिळू लागली. कायद्याच्या गुन्ह्यांपुढे ते असहाय्य दिसू लागले. सर, एकट्या विठ्ठलरावांची साक्ष खरी कशी मानता येईल? मला मान्य आहे की बलात्कार झाला आहे, पण हेच 4 जण होते हे सिद्ध होत नाही. असेही होऊ शकते की विठ्ठलराव त्यांच्या कुठल्या जुन्या दुश्मनीचा बदला घेत असेल. कुणास ठाऊक, त्यांनीच बलात्कार केला असेल आणि नंतर मृतदेह आणून दिला होता. धूर्त वकिलाने असे फासे फेकले की प्रकरणच बदलले. त्यानंतर कोर्टाची दुपारची जेवणाची सुट्टी झाली. त्यानंतर निर्णय अपेक्षित होता. 4ही आरोपी आपल्या मिशीला पिळी देत आपल्या वकिलाला मिठी मारत आनंद साजरा करत होते. विश्रांतीनंतर न्यायाधीश जरा लवकरच आले आणि त्यांच्या जागेवर बसले. त्यांच्या चेहऱ्यावरील बदलत्या हावभावांमुळे वातावरण आणखीनच आपल्या विरोधात होत आहे असे वाटू लागले होते. तुमच्याकडे दुसरा कोणी साक्षीदार आहे का, जो या 4घांना ओळखू शकेल? न्यायाधीशांनी वकिलाला विचारले. मग त्या बिचाऱ्या विठ्ठलने आजूबाजूला पाहिले. मागून काही लोक हाय हाय ओरडायला लागले. 4ही आरोपींचे चेहरे उजळू लागले होते. तेवढ्यात पाठीमागून आवाज आला. हो, मी आहे. केवळ प्रत्यक्षदर्शीच नाही तर पीडितही आहे. मला माझी बाजू मांडण्याची संधी द्या. सर्वांच्या नजरा या आवाजाच्या दिशेने वळल्या. न्यायाधीशांनी परवानगी दिली आहे म्हणताच लोकांनी त्यांच्या शहराच्या SP मीरा यांना चालत येत असल्याचे पाहिले. संपूर्ण वातावरणात एकच खळबळ माजली होती.
मीच आहे ती मुलगी जिला 10 वर्षापूर्वी होळीच्या दुपारी या चौघांनी क्रूरपणे चिरडले होते. होय, त्यांनीच मला माझ्या घरासमोर उचलले. जेव्हा मी कुत्र्याला भाकरी देण्यासाठी बाहेर गेटसमोर गेले होते, त्यांनी तळहाताने माझे तोंड दाबले आणि मला गाडीत टाकले. हे तिघे आधीच आत बसले होते. जवळच्या ढाब्याच्या मागे भिंतीकडे गाडी थांबवली आणि मला ओढूनच खाली नेले. फौजदार मीरा बोलतच होत्या. बोटं दाखवत ती त्यांच्या क्रूर कर्माचा पर्दाफाश करत होती. मीराचे वडील उभे राहिले आणि त्यांनी 10 वर्ष जुनी वैद्यकीय तपासणीची कागदपत्रे न्यायालयात सादर केली, ज्यामध्ये बलात्कार झाल्याचा संदर्भ होता. तिला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे असा त्यात स्पष्ट उल्लेख होता. मीरा अजून आरोपीच्या पिंजऱ्यातच होती तोवर एका आरोपी पतीची पत्नी आपल्या मुलीला कडेवर घेऊन आली आणि तिने सरळ सरळ पतीच्या तोंडात खाडकन चापट मारली. दुसऱ्या आरोपीची पत्नी उठून बाहेर गेली. त्याचवेळी एका आरोपीची बहीण उभी राहिली आणि ओरडायला लागली, लाज वाटते लाज, तुला भाऊ म्हणून घ्यायची, तू असं कसं करू शकलास? न्यायाधीश साहेब, मी मरणाच्या उंबरठ्यावर उभी होते. होळीच्या त्याच रात्री माझ्या वडिलांनी मला ताबडतोब दवाखान्यात नेले, जिथे मी बरेच दिवस जीवन आणि मृत्यूशी लढा देत राहिले. मला वारंवार झटके येत होते. या पाप्यांचा चेहरा मला सतत घाबरवायचा. आत्ता केस आरशासारखी स्पष्ट झाली होती. विठ्ठलरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मीरा त्यांच्याजवळ गेली आणि त्यांच्या पाया पडली. काका, तुम्ही नसता तर कदाचित मी जिवंत राहिले नसते. मीडियाचे लोक फौजदार मीराला भेटण्यासाठी उत्सुक होते. ती हसत त्यांच्याकडे गेली. जेव्हा विठ्ठलरावांनी तुला कपड्यात गुंडाळले तेव्हा त्यांना वाटले की तू मेली आहेस. त्या टेबलावरच्या कापडापासून ते खाकी वर्दीच्या कापडापर्यंतच्या प्रवासाबद्दल आम्हाला सांगा, असे एका पत्रकाराने विचारले. जवळजवळ हाच प्रश्न सर्व पत्रकारांचा होता. या घटनेनंतर माझे आईवडील खूप दुःखी आणि लाजिरवाणे झाले होते. शहरात कुठेही तोंड दाखवायलाही लायक राहिले नव्हते. माझ्या वडिलांनी नागपूरला बदली करून घेतली. कित्येक वर्ष मी घराबाहेर पडायला घाबरत होते. मी माझे पुढील शिक्षण खाजगीरित्या पूर्ण केलं. मी माझ्या आईवडिलांना रोज थोडं थोडं मरताना पाहत होते. त्या दिवशी मला वाटले की पुरे झाले, आता अजून नाही. मी भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू होण्यासाठी परीक्षेची तयारी करू लागले. मला आरक्षणाचा फायदा झाला आणि मला माझ्या आवडीची नोकरी मिळाली. मी माझ्या स्वेच्छेने हे राज्य निवडले. त्यानंतर मला या शहरात येण्याची संधी मिळाली. आमचे बरेचसे ऋण या शहराला फेडायचे होते. मला माझी गेलेली इज्जत परत मिळवून द्यायची होती. पत्रकाराने तिला प्रश्न केला की तुम्ही इतर मुलींना आणि त्यांच्या आईवडिलांना काय संदेश देऊ इच्छिता? बलात्कार पीडितेला आणि तिच्या कुटुंबियांना लाज वाटते. ही विचारसरणी बदलण्याची तीव्र गरज आहे. गुन्हेगार हा चोर असतो, ज्याचा माल चोरीला जातो तो नाही. हो, जोपर्यंत बलात्काराने शिक्षा होत नाही तोपर्यंत त्यांचे नेहमी धाडस होतच राहणार. माझ्या आईवडिलांकडून एक चूक झाली. गुन्हेगाराला शिक्षा देण्याऐवजी ते स्वतःच शिक्षा भोगत राहिले. मीरा बोलतच होती. तोपर्यंत तिच्या आईने गुलालाचा पुडा काढून गुलालाची उधळण करून सर्वांना गुलाल लावत रंगपंचमी साजरी केली. कारण या रंगपंचमीनेच मीराचे आयुष्य बेरंग केले होते. तिच्या आयुष्याला ग्रहण लागले होते आणि आता तिच्या आयुष्यात नवीन रंग भरले जाणार होते. तर फ्रेंड्स, कशी वाटली ही कथा? कथा आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.